नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री विलास अनंत राठोड, ठक्करबापा मनपा महापालिका माध्यमिक शाळेचा सहाय्यक शिक्षक, बुरळूणमुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागामार्फत ऑनलाईन तासिकेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत आणि मराठी विषयाचा अभ्यास करताना आपण पीपीटीच्या माध्यमातून मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत. मराठी विषय आपल्याला 5 विभागामध्ये विभागणी केलेली आहे आणि 5 विभाग हे आपल्याला 80 मार्काला परीक्षेमध्ये विचारले जातात आणि प्रत्येक विभागाला स्वतंत्र अशी गुण विभागणी आहे. नंतर 20 मार्काची आपली मौखिक ओरल परीक्षा असते. असे एकूण 80 20 अशा 80 मार्कांचा मराठी विषय आहे. त्यामध्ये लेखी जी परीक्षा आहे ती लेखी परीक्षा आपल्याला 80 मार्काला विचारले जाते. 80 मार्कामध्ये गद्य आहे, पद्य आहे, स्थूलवाचन व्याकरणाचा भाग आहे आणि उपयोजित लेख. प्रत्येक विभाग त्याला स्वतंत्र गुण विभागणी आहे आणि त्यामध्ये जो प्रश्न 5वा जो विभाग आहे तो 5वा विभाग म्हणजेच उपयोजित लेखनाचा. या उपयोजित लेखनामध्ये आपल्याला 3 प्रश्न विचारले जातात आणि उपयोजित लेखन जे आहे प्रश्न 5वा अ पासून चालू होतो. प्रश्न 5वा अ पासून अ आ इ असे 3 प्रश्न उपयोजित लेखनामध्ये असतात. तर प्रश्न 5वा आ मध्ये आपल्याला 10 मार्काला विचारला जातो आणि त्यामध्ये खालीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करा असा प्रश्न 5वा आ मध्ये विचारला जातो. त्यामध्ये आपल्याला 3 कृती दिलेल्या असतात. पहिली म्हणजे जाहिरात लेखन, दुसरी बातमी लेखन आणि तिसरी कथा लेखन अशा 3 कृती दिलेल्या असतात आणि 3 कृतींपैकी आपल्याला 2 कृती 10 मार्काला पूर्ण करायची असते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या 3 कृतींपैकी जी तिसरी कृती जी आहे ती कृती कथालेखन आज आपल्याला शिकायचं आहे आणि कथालेखन अभ्यास करत असताना आपल्याला 5 मार्क परीक्षेमध्ये विचारलं जातं आणि कथालेखनामध्ये जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील याकडे आपण अभ्यासाला लक्ष देऊया. तर चला मग आज आपण प्रश्न 5 मधील कथालेखनाचा भाग, कथालेखनाची कृती आज आपण आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रकार आहे हा प्रकार परीक्षेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने विचारला जातो. एकूण परीक्षेमध्ये विचारण्याच्या 5 पद्धती आहेत कथालेखनाच्या. त्यामध्ये जी पहिली पद्धत आहे कथा बीजावरून कथालेखन करणे, म्हणजे आपल्याला रिकाम्या जागासारखं प्रश्न विचारला जाईल, म्हणजे कथेचं स्वरूप दिलेलं असेल, मध्ये रिकाम्या जागा असतील आणि त्या रिकाम्या जागा आपल्याला पूर्ण करायच्या असतात. दुसरं म्हणजे शीर्षकावरून कथालेखन पूर्ण करायचे असते. शीर्षक म्हणजे आपल्याला त्या कथेचं नाव दिलेलं असेल आणि त्या कथेच्या नावावरून आपल्याला त्या कथेच्या नावावरून आपल्याला पूर्ण कथा आठवायची आहे आणि ती पूर्ण कथा आठवून आपल्याला कथालेखन करायचं असतं. तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे दिलेल्या शब्दावरून कथालेखन करणे. आपल्याला परीक्षेमध्ये 4-5 शब्द दिलेले असतील, ते 4-5 शब्दावरून आपल्याला कथालेखन पूर्ण करायचे असते. मग ते शब्द वाचायचे. वाचल्यानंतर एक मनामध्ये आपल्याला कृती आराखडा शब्दावरून आपल्याला बनवायचा आहे. कथा कशी बनवता येईल, त्या कसा वापर करता येईल, हे सर्व आपल्या मनामध्ये विचार करून आपल्याला त्या शब्दावरून
आपल्याला कथा बनवायची असते. चौथा प्रकार म्हणजे पूर्ण कथा पूर्ण करणे. बघा, कधी कधी आपल्या परीक्षेमध्ये त्याचा पूर्वार्ध भाग दिलेला असेल आणि आपल्याला उत्तरार्ध भाग आपल्याला लिहायचा असतो. कधी कधी आपल्याला उत्तरार्ध भाग दिलेला असेल तर आपल्याला पूर्वार्ध भाग लिहायचा असतो. आपल्याला त्या कथा, अपूर्ण जी कथा आहे, अपूर्ण जी कृती आहे, त्या अपूर्ण कृतीवरून ती कथा पूर्ण करायची असते. प्रश्न पाचवा, पाचवा प्रकार म्हणजे प्रश्न पाचवा, कथालेखनाचा पाचवा प्रकार, मुद्द्यावरून कथालेखन करणे. परीक्षेमध्ये आपल्याला कथेचे मुद्दे दिलेले असतील आणि त्या कथेच्या मुद्द्याचे एकमेकाशी सांगड घालून, एकमेकाशी मुद्दे जुळून आपल्याला ती पूर्ण कथा जी आहे ती कथा पूर्ण करायची असते. विद्यार्थी मित्रों, हमें कथा लेखन सवाल परीक्षा में 5 पद्धति के स्वरूप में, 5 प्रकार के स्वरूप में हमें पूछा जाता है। पहला प्रकार जो है कथा बीज, यानी हमें शॉर्टकट कथा जो है, कहानी जो है, ये कहानी दी जाएगी और एक कहानी देने के बाद हमें वो कहानी छोटे छोटे शब्द रिक्त स्थान रहेंगे, वो रिक्त स्थान हमें पूरा करके वो कहानी पूरी करनी है। दूसरा प्रकार जो है शीर्षक के ऊपर से कहानी बनानी। शीर्षक के ऊपर कहानी बनाते समय हमें शीर्षक का नाम पढ़ना है और शीर्षक का नाम पढ़ने के बाद हमें उस नाम के शीर्षक के अनुसार कहानी के नाम में कहानी पूरी करनी है। तीसरा प्रकार यानी क्या कि हमें कुछ शब्द दिए जाएंगे और 4-5 शब्द पढ़ के उस शब्द के ऊपर पूरी कहानी बनानी है। चौथा जो प्रकार है यह हमें परीक्षा में आएगा कि कहानी का स्टार्टिंग का भाग दिया जाएगा, वाला भाग रहेगा, हमें उसका अंत वाला भाग लिखना है। कभी कभी हमें अंत वाला भाग दिया जाएगा तो हमें स्टार्टिंग का भाग उसका पूरा करना है। और पांचवा जो प्रकार है कि हमें कहानी के मुद्दे दिए जाएंगे, 5-6 प्रकार के मुद्दे दिए जाएंगे और उस मुद्दे के अनुसार उस मुद्दे का एक दूसरे से मिला के हमें पूरी कहानी बनानी है। आता कथालेखन करत असताना कोणत्या बाबी आवश्यक आहे, कथालेखन करत असताना कोणत्या बाबी आपण लक्षात ठेवायच्या आहेत, कोणत्या बाबी आवश्यक आहेत ते आपण आता अभ्यास करूया। कथालेखनाच्या प्रकारानुसार दिलेले सर्व मुद्दे काळजीपूर्वक वाचा व त्या मुद्द्यावरून कथेचा जो आराखडा लक्षात येतो तो आराखडा समजून घ्या। बघा, आपल्याला परीक्षेमध्ये कथालेखन दिलेलं आहे, कथालेखनाचे मुद्दे दिलेले आहेत किंवा कथालेखनाचं शीर्षकाचं नाव दिलेलं असेल किंवा कथालेखनाचे शब्द दिलेले असतील, ते शब्द वाचून, शीर्षक वाचून, मुद्दे वाचून आपल्याला त्या अनुषंग ते काळजीपूर्वक वाचल्यानंतर आपल्या शब्दांचा, मुद्द्यांचा, शीर्षकांचा काळजीपूर्वक वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये त्या कथेचं एक नियोजन करायचं आहे, एक आराखडा बनवायचा आहे। तो आराखडा समजून घ्यायचा आहे, तो बनवायचा आहे आणि तो बनवून घेतर तो आपल्याला कहाणी लिहायला सुरुवात करायची आहे। म्हणजे आपल्याला कथेला योग्य शीर्षक द्यावे, म्हणजे कथेला योग्य शीर्षक द्यावे, तात्पर्य लिहावे आणि वापर सुद्धा चालेल। बघा, कहाणी आपण वाचलेली आहे, दिलेले असतील, शब्द दिलेले असतील किंवा शीर्षक दिलेलं असेल किंवा सुरुवातीचा भाग दिलेला असेल, असे कोणत्याही प्रकारचं जर आपल्याला कहाणी विचारली, कथा विचारली तर आपल्याला ते कथेचा आराखडा समजून घ्यायचा आहे, लक्षात घ्यायचं आहे आणि मग नंतर आपल्याला त्या कहाणीला, त्या कथेला योग्य असं नाव द्यायचं आहे। मग आपण कहाणी लिहायला सुरुवात करायची। कथेला योग्य नाव दिल्यानंतर कहाणी आपल्याला एकमेकाच्या मुद्द्याची सांगड घालायची, एकमेकाला जुळून घ्यायचंय, जे काही मुद्दे दिलेले असतील ते मुद्दे जुळून ती कहाणी आपल्याला पूर्ण करायची आहे। आणि कहाणी लिहित असताना त्यामध्ये जर आपण एखाद्या म्हणीचा वापर केला, म्हणीचा उपयोग केला तर अतिशय चांगलं होईल। तिसरं जी आहे बाब ती म्हणजे शीर्षकावरून कथेच्या विषयाची कल्पना यायला हवी। जर आपल्याला कथेमध्ये फक्त नाव दिलेलं आहे, कहाणीचं, कथेचं नाव दिलेलं आहे, शीर्षक दिलेलं आहे आणि त्या शीर्षकावरून आपल्याला त्याची करायची आहे, ती कहाणी कशी असेल,
कहाणी कशा प्रकारे लिहिता येईल त्याचा आराखडा लक्षात घ्यायचा आहे, आराखडा बनवायचा आहे. त्या शीर्षकावरून कहाणी लिहायला सुरुवात करायची. कथा सगळ्यात महत्त्वाची बघा, कथा ही नेहमी भूतकाळात लिहावी. बघा आपण कोणती कथा ऐकत असताना ती कथा भूतकाळात घडलेली असते आणि आपण ती लिहित असतो. मग कथालेखन करताना जी कथा लिहिणार आहोत, जी कहाणी लिहिणार आहोत, ती कथा ती कहाणी ही घडलेली असावी आणि ती भूतकाळात असावी म्हणून भूतकाळात ती लिहायला पाहिजे. नेक्स्ट पॉइंट बघा नंतरचा, ज्या घटना आपण लिहितो त्याचा योग्य क्रम ठेवला गेला पाहिजे. त्या प्रकारे 3 ते 4 परिच्छेद पाडावे. परीक्षेमध्ये आपल्याला जे काही मुद्दे दिलेले असतील त्या मुद्द्यांचा, त्या शब्दांचा त्या आराखडा तयार केला पाहिजे. योग्य आराखडा तयार करून योग्य क्रमाने पहिला मुद्दा कोणता आहे, त्यानंतर दुसरा मुद्दा कोणता येणार आहे, तिसरा मुद्दा कोणता येणार आहे, अशा मुद्द्यांचा क्रमांक ठेवून क्रमांकानुसार ती कथा ती कहाणी आपल्याला पूर्ण करायची असते. आणि कहाणी लिहित असताना, कथा लिहित असताना कमीत कमी कथेचं 3 ते 4 परिच्छेदामध्ये आपण ती कथा पूर्ण केली पाहिजे. कथेची पात्र असतात त्यांच्या तोंडून जर काही संवाद येत असतील तर ते संवाद त्या पात्राप्रमाणे असावे. बघा कथेमध्ये कधी कधी एखाद्या पात्राच्या तोंडून एखादा संवाद निघालेला असतो आणि तो संवाद निघाल्यानंतर तो संवाद त्याच पात्राच्या समोर पाहिजे. तर ती जी कथा आहे ती कथा आपल्याला योग्य असेल. नाही तर राजकीय संवाद आहे ते जर आपण शिपायला लिहिलं तर ती कथा पूर्ण चुकीची ठरेल. जे कथेचं जो पात्र आहे आणि त्या पात्राच्या तोंडून जे काही संवाद असतील, जे काही वाक्य निघालेले असतील ते वाक्य त्या पात्राच्या मानेच लिहायला हवं. नंतरचा मुद्दा, वातावरणाची योग्य निर्मिती झाली पाहिजे. बघा आपण जेव्हा कहाणी वाचतो, आपण जेव्हा कथा लिहितो, एखादी गोष्ट ऐकतो आणि गोष्ट ऐकत असताना आपण एकदम ती गोष्ट ऐकताना आपण एकदम मन लावून ऐकतच असतो. म्हणजे आपल्याला वाटतं की त्या गोष्टीमध्ये, त्या कथेमध्ये पुढं काय होणार आहे असं वाटतं. म्हणून ती कथा लिहित असताना आपण योग्य वातावरणाची निर्मिती केली पाहिजे. ती वाचकाला, जो वाचतो आहे, कथा जो वाचतो आहे त्या कथेच्या वाचकाला असं वाटलं पाहिजे की खरोखर कथा आता लाईव्ह होते. अशी वातावरणाची निर्मिती करणं फार गरजेचं आहे. आणि नंतरचा मुद्दा म्हणजे कथालेखनाची शब्दसंख्या 80 ते 90 शब्द एवढी असावी. जेव्हा आपण कथा लिहित असतो, कथेचा प्रश्न आपण सोडत असतो आणि ती कथा करत असताना आपण 80 ते 90 शब्दामध्ये ती कथा लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे योग्य मुद्दे वापरून, योग्य वाक्यांचा उपयोग, योग्य शब्दांचा उपयोग करून ती कथा पूर्ण केली पाहिजे. उगाच कोणते वाक्य त्या कथेमध्ये वापर करून कथा ही वाटायला नको. योग्य शब्द, योग्य मुद्द्याचा वापर करून ती कथा पूर्ण करायला पाहिजे. नंतरचा मुद्दा म्हणजे कथेची भाषा साधी, सोपी आणि प्रभावी असली पाहिजे. बघा जेव्हा कथा लेखन लिहित असतो, ती कथेची जी भाषा आहे ती सोपी असली पाहिजे की सर्व व्यक्तीला ती भाषा समजली पाहिजे. साधी भाषा असली पाहिजे की जेणेकरून आपण ज्याला सांगतोय, आपण जे कथा लिहितोय ती कथेची भाषा साधी आणि सोपी जर लिहिली तर समोरच्या व्यक्तीला ती नक्कीच समजेल आणि ती प्रभावी असली पाहिजे. देखो कि कथा लेखन करते समय हमें कौन सी बातें ध्यान में रखनी है. तो कथा लेखन करते समय हमें जो कथा लेखन का प्रकार दिया गया है वो हमें ध्यान से पढ़ना है. उसका एक हमारे मन में आराखड़ा बनाना है, वो समझ के लेना है और कथा लिखनी है. कथा लेखन करते समय, कहानी लेखन करते समय उसको योग्य नाम देना बहुत जरूरी है. कथा लेखन लिखने के बाद उसको सही सीख
लिखनी बहुत जरूरी है। और कथा लेखन करते समय बीच बीच में एक दो सुवचन लिखना बहुत जरूरी है। कथा लेखन के नाम के ऊपर से हमें उस कथा लेखन की आइडिया हमें आनी चाहिए कि ये नाम के कहानी किस प्रकार बन सकती है, ये किस प्रकार की कहानी हो सकती है। ऐसे कहानी के नाम से हमें कथा लेखन पूरी करनी चाहिए। कथा लेखन लिखते समय वो भूतकाल में होनी बहुत ही जरूरी है। कथा लेखन भी घटना है, उस जो भी पॉइंट है उस पॉइंट का योग्य क्रम के अनुसार ही रख के वो कहानी पूरी है। कथा लेखन करते समय जिस व्यक्ति के जो भी वाक्य निकला है उस वाक्य उस व्यक्ति के सामने लिखना बहुत जरूरी है। कथा लेखन करते समय योग्य वातावरण की करना बहुत ही जरूरी है। और कथा लेखन 80 से 90 शब्द में होनी चाहिए। कथा लेखन की भाषा ये आसान, सरल और एक प्रभावी होनी चाहिए। ये कथा लेखन करते समय हमें ध्यान में रखना बहुत ही जरूरी है। दुसरा म्हणजे कधी कधी कथा लेखनामध्ये चित्र दिलेले असतात, काही शब्द दिलेले असतात किंवा काही वाक्य दिलेले असतात, यांची एकमेकाशी सांगड घालून फक्त त्यावरून आपल्याला कथा पूर्ण करावी लागते। बघा, कधी कधी परीक्षेमध्ये फक्त चित्र दिलेले असतील किंवा काही शब्द दिलेले असतील किंवा काही वाक्य दिलेले असतील, या चित्रांचा, या शब्दांचा, या वाक्यांचा एकमेकाशी सांगड घालायची आहे, एकमेकाशी जुळून घ्यायचं आहे आणि जुळून घेतल्यानंतर आपल्याला ती कथा जी आहे ती कथा पूर्ण करायची है। हमें कभी कभी चित्र दिया जाएगा, कभी कभी शब्द दिए जाएंगे, कभी कभी कोई वाक्य दिए जाएंगे। इस शब्द, इस चित्र को, इस वाक्य को हमें एक दूसरे में मिलाना है। एक दूसरे में के बाद हमें वो कहानी जो है वो कहानी हमें पूरी करनी है। इस अशा प्रकारे कथालेखन जे आहे ते कथालेखन आपल्याला परीक्षा वेगवेगळ्या पद्धतीने विचारलं जाईल आणि ते नीट लक्षात घेऊन आकर्षक पद्धतीने ती कृती आपल्याला सोडवायची है। इस प्रकार हमें कथा लेखन, कहानी लेखन कहानी लेखन का जो सवाल है, कहानी लेखन का सवाल हमें अलग अलग प्रकार से पूछा जाएगा और ये सभी बातें हमें ध्यान में रखनी है कि कहानी लेखन लिखते समय में कौन सी बातें ध्यान में रखनी है। जो मैंने अभी वो सभी बातें ध्यान में रख के हमें ये कहानी लेखन पूरी करनी है। कहाणी लेखनाचा पहिला प्रकार बघा की मुद्द्याच्या आधारे कथा आपल्याला पूर्ण करायची आहे। म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये जो आपण कथा लेखनाच्या 5 प्रकारापैकी हा एक प्रकार आहे जो आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो की आपल्याला मुद्दे दिलेले असतील। मुद्दे कसे बघा, रामू गरीब मुलगा, शाळेत जाण्याची आवड, लहान मुलाला सांभाळण्याचे काम, शाळेजवळ जाऊन खेळवणे, खिडकीतून शिक्षकांचे शिकवणे ऐकणे, रात्री सर्व झोपल्यावर पाठांतर, शिक्षण अधिकाऱ्याची शाळेला भेट, मुलांना प्रश्न विचारणे, मुले गप्प, रामूचे खिडकीतून उत्तर देणे, अधिकाऱ्यांनी बोलावणे, मोफत शिक्षणाची परवानगी देणे, रामूला आनंद आणि बोध। बघा, अशा आपण उदाहरण जर पाहिलं कथालेखन कशा प्रकारे विचारलं जाऊ शकतो तर त्याचं एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे की आपला अशा प्रकारचे मुद्दे दिलेले असतील आणि या मुद्द्यावरून आपल्याला कहाणी बनवायची आहे। आता हे मुद्दे मी तुम्हाला वाचून नंतर आपल्या मनामध्ये कथेचे जे मुद्दे वाचले ते मुद्दे समजून घेऊन त्याचा योग्य आराखडा तयार करून योग्य नियोजन करून आपल्याला सगळ्यात पहिले त्या कथेला द्यायचं आहे। नाव दिल्यानंतर मुद्द्याला अनुसरून ती कहाणी 80 शब्दात लिहायची आहे आणि त्या कहाणी लेखन लिहित असताना त्यामध्ये वेगवेगळ्या म्हणीचा सुद्धा वापर केला पाहिजे आणि ते झाल्यानंतर त्याचं तात्पर्य लिहायला पाहिजे। अशा प्रकारे कहाणी बघा, आता हे मुद्दे दिलेले आहे, मुद्द्यावरून आपण समजलं की जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला शिकण्याची फार आवड आहे म्हणून तो शाळेच्या त्याची जी आई आहे त्याला मुलं सांभाळण्याचं काम दिलेलं असतं आणि तरी सुद्धा तो मुलगा शाळेच्या बाहेर राहून तो आपल्या भावाला सांभाळून तो जे शिक्षक आहे ते शिक्षक शिकवत असताना त्यांच्याकडे लक्ष असतं
तर ती कहाणी बघा कशी प्रकारची आहे. बघा उत्तर, या कहाणीच्या मुद्द्यावरून योग्य नाव त्या कहाणीला देता आलं ती म्हणजे शिक्षणाची आस, शिक्षणाची आवड. आणि मग ती कहाणी बघा कशा प्रकारे पूर्ण करायची असते. रामू गरीब मुलगा होता, म्हणजे कहाणी भूतकाळात असली पाहिजे. शाळेत जाऊन शिकावे असे त्याला खूप वाटे, पण शिक्षणास शाळेत गेले तर आईला कामात मदत कोण करणार. बघा आपण जे मुद्दे दिलेत, जे मुद्दे वाचलेत, त्याला अनुसरून आपण योग्य नाव दिलं कहाणीला, आणि आता ते मुद्दे ते आपल्याला 80 शब्दात पूर्ण करायचे. फक्त मुद्देच लिहायचे नाही, तर मुद्द्यानुसार ती पूर्ण करायची. आता एका लहान मुलाला सांभाळायचे काम त्याला दिले होते, ती त्याच घरातील घरकाम करत असे. जवळच एक शाळा सुद्धा होती. रामू त्या मुलाला घेऊन शाळेजवळ येई. मुलाला तिथे खिडकीजवळ असे, पण त्याचे कान असत शिक्षकांच्या शिकवणे. दिवसभर ती जे काही ऐकत असे त्याचे पाठांतर करत असे. एक दिवस शाळा तपासण्यासाठी शिक्षण अधिकारी आले. त्यांनी मुलांना काही प्रश्न विचारले. मुलांना उत्तर आले नाही, ती गप्प होती. रामूने झटकन खिडकीजवळ येऊन उत्तर दिले. अधिकाऱ्यांनी त्याला आत बोलावले व शाबासकी दिली. रामूची शिक्षणाविषयीची तळमळ पाहून त्यांनी त्याची मोफत शिक्षणाची योग्य सोय रामूला केली आणि रामूला फार आनंद झाला. आता ज्या मुद्द्यावरून ही आपण कहाणी लिहिली, आता त्या कहाणीवरून आपल्याला काय समजलं, कहाणीचं तात्पर्य काय आहे. तर एखाद्या गोष्टीची मनात तीव्र इच्छा असली तर ती गोष्ट मिळू शकते. बघा रामू एक गरीब मुलगा होता, आणि तो गरीब मुलाच्या मनामध्ये शिक्षणाची फार आवड असल्या कारणाने तो शाळेसमोर आपल्या भावाला खेळत खेळत शिक्षक वर्गात काय शिकवतात याच्याकडे त्याचं लक्ष असायचं. आणि जेव्हा अधिकारी आले त्यांनी तेव्हा अधिकाऱ्यांना उत्तर दिलं, आणि अधिकाऱ्यांनी त्यांना बोलवून त्यांना शाबासकी दिली. रामू फार, म्हणून आपण या कथेला नाव दिलं की आपण एक मनामध्ये जी एखादी गोष्ट ठरवली, आपल्या मनामध्ये जर एखादी तीव्र इच्छा असली तर ती गोष्ट सहज आपण मिळू शकतो. बघा आता या कहाणी लेखन आपल्याला मार्काला विचारलं जाईल, तर तुम्ही जर योग्य शीर्षकाचं नाव दिलं तर 1 मार्क, तात्पर्य दिलं तर 1 मार्क असणार आहे, आणि मध्ये जो मायना आहे, जो मुद्द्याला अनुसरून जो मायना आहे, तो मायना जर तुम्ही योग्य लिहिला तर तुम्हाला निश्चितच 3 मार्क मिळतील. अशा प्रकारे 5 मार्काला कहाणी जाईल. आता कथेचा दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर तो म्हणजे पुढील अपूर्ण कथेचा शेवट लिहा. म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये सुरुवातीचा भाग दिलेला असेल आणि आपल्याला त्याचा शेवटचा भाग लिहायचा आहे. तर बघा कशा प्रकारे सुरुवातीचा भाग दिलेला असेल. विलासराव एक मोठे उद्योगपती होते. त्यांनी आपला व्यवसाय खूप वाढवला होता. अनेक देशाशी त्यांचा व्यापार चालू होता. त्यांना सतत परदेश प्रवास करावा लागे. एके दिवशी ते अमेरिकेच्या दौऱ्यावर निघाले. त्याचे विमान रात्री सुटणार होते. त्याचप्रमाणे ते विमानतळावर जाण्यास निघाले. तेवढ्यात त्याचा पहारेकरी हात जोडून कळवळून त्यांना विनवू लागला, साहेब आजचा प्रवास रद्द करा. विलासरावांनी विचारलं, का, काय झाले. पहारेकरी सांगू लागला, साहेब मी आता रात्री वाजल्यापासून पारा करीत होतो. मध्येच मला झोप लागली. झोपेत मला स्वप्न पडले. स्वप्नात एक दृश्य दिसले. तुमच्या विमानाला अपघात झाला होता. साहेब पहारेकऱ्याच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. विलासरावांनी क्षणभर विचार केला. ते गाडीतून उतरले. आपला त्यांनी रद्द केला. बघा अशा प्रकारे या कहाणीचा सुरुवातीचा भाग दिलेला असेल, कृती आराखड्यामध्ये सुरुवात दिलेला असेल, त्याचा उत्तरार्ध भाग काय असेल बघूया. कथेचा शेवट. आता इथं जेव्हा पारेकरांनी
साहेबांना विनंती केली की मी रात्री 9 वाजल्यापासून पहारा करीत होतो. मध्येच मला झोप लागली आणि झोपेत मला एक स्वप्न पडले. स्वप्नात एक दृश्य दिसले. तुमच्या विमानाचा अपघात झाला होता. साहेब पारेकराच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. विलासरावांनी क्षणभर विचार केला आणि ते गाडीतून उतरले. आपला दौरा त्यांनी रद्द केला. याच्या पुढे कथेचा शेवट बघा. दौरा रद्द केल्यानंतर विलासराव घरी परतले, पण ते खूप अस्वस्थ होते. बराच वेळ ते हेरझारा घालीत होते राहिले. त्यांनी झोपण्याचा प्रयत्न केला, पण 3-4 तास त्यांना झोपच येईना. ते उठले. त्याने टीव्ही लावला. बातम्या पाहू लागले. त्यांनी एक बातमी पाहिली आणि त्यांना धक्काच. ते ज्या विमानाने जाणार होते त्या विमानाला अपघात झाला होता. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. विलासराव त्या विमानात नव्हते याचा त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना आनंद झाला. त्यांनी कौतुक केले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी विलासरावांनी पारेकर बोलावून घेतले. त्यांचे आभार मानले. त्याला एक मोठी रक्कम बक्षीस म्हणून दिली. मात्र त्याच वेळी त्याला कामावरून काढून टाकले. पहारेकऱ्याला धक्का बसला. तो म्हणाला, साहेब हे असे का? विलासराव, पहारेकऱ्याने जागे राहायला हवे. तू पहारा करायच्या वेळी झोपला होतास. तू निष्ठावान कर्मचारी नाहीस. असला पहारेकरी मला नको. बघा, दुसरा प्रकार जो आपण पाहिला तो म्हणजे कहाणीचा सुरुवातीचा भाग दिलेला असेल. आपल्याला उत्तरार्ध भाग कशा प्रकारे लिहायचा असतो तो मी तुम्हाला या कथेवरून उत्तरार्ध भाग कसा लिहायचा ते मी तुम्हाला सांगितलं. नंतर पुढचा तिसरा प्रकार असा विचारला जाऊ शकतो की आता आपण पाहिलं की कथेचा सुरुवातीचा भाग दिलेला होता आणि उत्तरार्ध भाग आपण लिहिला. आता आपल्याला उत्तरार्ध भाग दिलेला असेल. पुढील कथेचा सुरुवातीचा भाग आपल्याला लिहायचा आहे. म्हणजे आपल्याला प्रश्नपत्रिका कृती आराखड्यामध्ये उत्तरार्ध जो भाग आहे तो भाग दिलेला आहे आणि तो भाग दिल्यानंतर आपल्याला त्याची सुरुवात कशा प्रकारे असेल ते लिहायचे. बघा, उत्तरार्ध भाग आहे. नातू आजारी पडला. त्याला खूप ताप आला होता. तेव्हा नामदेव त्याला पाहायला गेला. नातू अंथरुणातच होता. तो झोपेत बडबडत होता. नामदेव वाटले. तो नातवाच्या गालावरून अंगावरून हात फिरू लागला. थोड्या वेळाने नातवाने डोळे त्याने आजोबांना पाहिले. त्याचा चेहरा आनंदाने फुलला. तो प्रेमाने हाका मारू लागला. आजोबा, आजोबा. त्याने आजोबाकडे हात पकडले. त्याने आजोबाचे हात घट्ट धरून ठेवले. तो म्हणाला, आता मी तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही जाऊ नका. माझ्या शाळेत या. आजोबांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते म्हणाले, बाळा, आता मी इथेच राहणार, कुठेही जाणार नाही. बघा, अशा प्रकारे आपल्याला शेवटचा भाग दिलेला असेल तर आपल्याला त्या कथेचा सुरुवातीचा भाग कशा प्रकारे लिहायचा असतो. बघा, एका गावात एक वृद्ध राहत होता. त्याचे नाव नामदेव. त्याने त्याच्या मुलाशी पटत नव्हते. मुलाने आज्ञेतच राहायला पाहिजे असे नामदेवाला वाटे. मुलाला हे आवडत नव्हते. नामदेवने मुलांचे लग्न केले. त्यांना वेगळे राहायला सांगितले. मुलाने व सुनेने नामदेवाला एकत्र राहण्याविषयी खूप विनंती केली, खूप समजावून सांगितले, पण नामदेव काबूल झाला नाही. काही वेळातच नामदेवाला नात आला. त्याला आनंद झाला, पण मुलाचा राग येत होता ना. तो केव्हा तरी नामदेवाला भेटायला जाई तेव्हा नातू आनंदित होईल, त्याच्याबरोबर खेळे. नामदेव घरी आला की त्याची आठवण येईल, पण मुलावर राग होता. इकडे तो आजोबांची आठवण काढी. तो आईला विचारायचा,
सगळ्यांचे आजोबा शाळेत येतात, माझे काय येत नाही. एकदा रडतच आला. शाळेत आजी आजोबा दिन होता, माझे आजोबा शाळेत आलेच नाही. बघा, अशा प्रकारे आपण पहिल्या मुद्द्याचे अनुसरून कथा पाहिली. नंतर आपण कथेचा सुरुवातीचा भाग दिलेला होता, त्याचा शेवटचा भाग कसा असेल ते आपण कहाणीच्या स्वरूपात पाहिलं. नंतरचा जो आताचा भाग पाहिला आपण कहाणीचा शेवटचा भाग दिलेला होता, त्याचा पूर्वार्ध भाग कसा असेल तो पाहिला. आता जो चौथा प्रकार जो आहे आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये कथेवर विचारला जाणारा चौथा प्रकार जो आहे तो म्हणजे आपल्याला 4-5 शब्द दिलेले असतील आणि त्या शब्दावरून आपल्याला कहाणी पूर्ण करायची आहे. ते शब्द कोणते बघा, उदाहरणार्थ बघा, चोर, बाजार, गाठभेट, करार, कपटीपणा आणि मृत्यू. अशा प्रकारे तुम्हाला परीक्षेमध्ये 4-5 शब्द दिलेले असतील, ते 4-5 शब्द वाचायचा आहे, ते नीट समजून घ्यायचं आहे. ते नीट समजून घेतल्यानंतर त्याचा एक आराखडा बनवायचा आहे. आराखडा बनवून मग ती कहाणी पूर्ण करायची. कहाणी सुरुवात करायच्या पहिले त्या कहाणीला योग्य नाव द्यायचं आहे. नंतर कहाणी सुरुवात करायची आहे, नंतर त्याचं तात्पर्य लिहायचं आहे. बघा, शब्द कोणते आहेत? चोर, बाजार, गाठभेट, करार, कपटीपणा आणि मृत्यू हे शब्द आहेत. आता या शब्दावरून मी कहाणी कशी होईल बघा. दादू नावाचा एक चोर होता. बघा, चोर शब्दावरून दादूचा एक चोर होता. तो एकदा बाजारात गेला. तेथे आणखी एक चोर भेटला, त्याचे नाव महादू. दोघांनी करार केला, एकत्र चोरी करायची, मिळालेली संपत्ती वाटून घ्यायची. एकदा ते एका मोठ्या दुकानात शिरले, खूप मोठी चोरी केली, खूप संपत्ती मिळवली. दोघेही खुश झाले. मग त्यांनी विचार केला, दूर रानात जायचे, तेथे पैसे वाटून घ्यायचे. तेथे कोणी येणार नाही, कोणालाही काही कळणार नाही. दादू म्हणाला दादू महादूला म्हणाला, मी रानात जातो, वडाच्या झाडाखाली थांबतो, तू दुसऱ्या वाटेने तेथे ये. येताना जेवण आण. महादूच्या मनात वाईट विचार आला. त्याने जेवण घेतले, त्या जेवणात विष घातले. दादू जेवेल मग मरून जाईल, सर्व पैसे आपल्याला मिळतील. महादू थोड्या वेळाने वडाच्या झाडाखाली आला. नंतर बघा, दादू म्हणाला, चल विहिरीवर जाऊ, हातपाय धुवू, मग येऊ आणि जेवण करू. दोघेही विहिरीवर गेले. दादू गुपचूप महादूच्या मागे गेला. महादूला विहिरीत ढकलले. महादूला पोहता येत नव्हते, त्यामुळे पाण्यात बुडून महादू मरण पावला. दादूला खुशी झाला, म्हणजे आनंद झाला. सगळी संपत्ती आपल्यालाच मिळणार. आनंदात तो जेवला, पण त्यात विष होते. दादू मावला. तात्पर्य बघा, कहाणी काय आहे बघा. चोरावर चोर भेटणे, नंतर चोर भेटल्यानंतर त्यांचा करार, म्हणजे दोघांमध्ये बोलणं झालं, करार झाली आणि दोघांच्या मनात कपटीपणा आला आणि कपटीपणा आल्यामुळे दोघे मृत्यू पावले. मग त्याच्यावर मी कहाणी काय बनवली. एक दादू नावाचा चोर होता, मी जी तुम्हाला आता वाचून दाखवले, आणि त्या दोघांनी एकत्र येऊन करार केला, गाठभेट झाली, करार केला आणि दोघांनी विचार केला की आपण एकत्र चोरी करायची आणि चोरी केल्यानंतर दोघांनी समान वाटे पाडायचे. चोरी केल्यानंतर त्यांच्या दोघांच्या मनामध्ये कपटीपणा कशा प्रकारे आला हे आपण या कहाणीच्या माध्यमातून पाहिलं. आणि दोघांनी एकमेकाविषयी वाईट विचार केला. वाईट विचार केल्यानंतर त्यांना फळ काय मिळालं हे आपण सुद्धा पाहिलं. म्हणजे तात्पर्य काय की लोभाचा असा भीषण परिणाम होत झाला. म्हणजे आपण जर अतिलोभ केला तर त्याचा परिणाम वाईट असतो. आणि त्यांनी अतिलोभ केल्यामुळे त्याचा परिणाम वाईट झाला. दोघं मृत्यू पावले आणि संपत्ती मलाच मिळाली नाही. अशा प्रकारे कहाणी तुम्हाला शब्दावरून पूर्ण करायची आहे. नंतर
शीर्षकावरून कहाणी पूर्ण कर तुम्हाला कथेचं पाचवा जो प्रकार आहे तो पाचवा प्रकार की शीर्षक म्हणजे कथेला नाव दिलेलं असेल ते कथेच्या नावावरून आपण विचार करायचा आहे. त्याचा विचार केल्यानंतर त्याचा आराखडा समजून घ्यायचा आहे. कथेमध्ये काय लिहायचंय ते समजून घ्यायचंय. योग्य नियोजन करायचंय आणि नियोजन केलेली कथा आपल्याला पूर्ण करायची. बघा कथेला नाव दिलंय बाळाचे पाय पाण्यात दिसतात. म्हणजे बाळाचे पाय पाण्यात दिसतात. आता हे मी शीर्षक वाचल्यानंतर माझ्या मनामध्ये एक कल्पना मला करावी लागेल की या कथेच्या नावावरून कहाणी कशा प्रकारे बनवता येईल. मग बघा मी कहाणी बनवली आहे. नदी जी आहे ती नदी खळाखळा वाहत होती. नंतर पावसाचे पाणी वेगाने नदीवर पूर्ण भरून पाणी होते. नदीच्या काठावर एक झोपडी होती. नदीच्या काठी एका बाईचे मूल खेळत होते. त्याच्या हातात एक चेंडू होता. तो चेंडू त्याच्या हातातून निसटला आणि नदीच्या पाण्यात पडला. त्या चेंडूच्या मागे ते बाळ धावले. नदीच्या पाण्याजवळ आले पण तेवढ्यात त्याचा तोल गेला. ते पाण्यात पडले आणि प्रवाहाबरोबर होऊ लागले. तेवढ्यात त्या आईचे लक्ष गेले. तिने पाण्याबरोबर वाहणाऱ्या आपल्या बाळाला पाहिले. ती आरडाओरड लागली, धावा 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 माझ्या बाळाला वाचवा." काठावरच्या झोपडीतील एक 10-12 वर्षाचा मुलगा होता. तो धावत त्या स्त्रीपाशी आला. तिने नदीकडे बोट दाखवली. पाण्याबरोबर वाहणारे बाळ त्याला दिसले. त्याने पाण्यात उडी पोहत पोहत तो त्या बाळापर्यंत पोहोचला. त्याने बाळाला किनारे आणले. त्या मातेला आपले बाळ दिले. त्या बाईला अतिशय आनंद झाला. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्या धाडसी मुलाला तिने आशीर्वाद दिला. तू पुढे मोठा माणूस होशील. त्या मातेच्या आशीर्वाद खरा ठरला. कोण होता तो मुलगा माहित आहे? जॉर्ज वॉशिंग्टन, स्वतंत्र अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष. तात्पर्य म्हणजे बाळाचे पाय पाण्यात दिसतात. बघा एवढा लहान मुलगा होता तरी तो त्या आईची आरडाओरड ऐकून त्या बाळाला वाचवण्यासाठी तो धावू लागला आणि धावत त्या बाळाला त्याने वाचवले आणि वाचवल्यानंतर ती आईने त्याला आशीर्वाद दिला की तू खूप मोठा होशील. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की लहानपणीच तो जो मुलगा आहे, जे मुलं आहेत ती मुलं कशा प्रकारे राहतील, कशा प्रकारे ते मोठे होतील याचं गुण आपल्याला त्या बाळाच्या लहानपणा दिसत असतं. विद्यार्थी मित्रों, मैंने आपको कहानी का 5 प्रकार बताया. पहला जो था वो जो है कहानी के कोई पॉइंट दिए जाएंगे और उस मुद्दे पॉइंट के अनुसार कहानी बनानी है. कहानी एक दूसरे को पॉइंट मिला के कहानी पूरी करनी है. जैसे मैंने एक गरीब जिस लड़का जो है उस गरीब की माँ उसको काम लगाती है लेकिन उसके मन में शिक्षा के प्रति एक जिद्द थी और उन्होंने स्कूल के बाहर रहते हुए भी किस प्रकार उन्हें अपना शिक्षा प्राप्त किया और उसको अधिकारी ने शाबाश उसकी प्रशंसा करने के बाद वो लड़का कैसे खुश हुआ. यानी उसका तात्पर्य हमने देखा कि हमारे मन में अगर कोई इच्छा रहती है और वो हम उस इच्छा के प्रति हम लोग मेहनत करते तो वो एक दिन सफल होती है. ऐसे मैंने आपको पहले पॉइंट के अनुसार कहानी कैसे लिखनी है वो मैंने आपको पढ़ाया. दूसरा, कहानी का शुरुआत का जो भाग है वो दिया जाएगा और अंत वाला भाग किस प्रकार लिखना है मैंने आपको पढ़ाया ये कहानी के अनुसार. दूसरा जो है कहानी का तीसरा अंत वाला भाग दिया जाएगा आपको परीक्षा में और आपका शुरुआत का भाग कैसा लिखना है उस अंत वाले भाग को पढ़ के उस पर विचार करके शुरुआत का भाग किस प्रकार लिखना है मैंने आपको ये जो कहानी है इस कहानी के
से मैंने आपको उसके स्वरूप मैंने आपको समझाया। चौथा जो प्रकार था कहानी लिखने का, वो चौथा प्रकार जो है कुछ शब्द दिए जाएंगे, जिस प्रकार मैंने बाजार, एक दूसरे से मिलना, उस पर कोई करार लिखना और एक दूसरे के मन में द्वेष और दोनों का मृत्यु होना, ये 4-5 शब्द के ऊपर से मैंने वो कहानी दो चोर की जो मैंने कहानी आपको मराठी में सुनाया, ऐसे आपको उस 4 शब्द का उपयोग करके 4-5 शब्दों को एक दूसरे में मिला के आपको वो कहानी करनी है और कहानी पूरी करते समय कहानी का योग्य नाम देना है और बाद में आपको क्या सीख मिली ये सीख लिखना है अंत में। और बीच में आपको कहानी 80 से 90 शब्द में लिखते समय कुछ सुवचने होगी, कुछ कहावतें होगी, ये अलग अलग प्रकार का उपयोग करके आपको कहानी पूरी करनी है। इस प्रकार मैंने चोर की कहानी आपको पूरी करके दिखाई। कभी कभी आपको कहानी का नाम दिया जाएगा। मैंने जिस प्रकार बच्चे का जो भविष्य है ये बचपन में ही दिखता है, बच्चे का भविष्य हमें बचपन में ही दिखने लग जाता है कि बच्चा किस प्रकार रहेगा होगा। तो ये कहानी के नाम से मैंने एक बड़ी कहानी बनाई, मतलब कहानी का नाम आपको पढ़ना है और कहानी का नाम पढ़ने के बाद उस पर सोचना है कि ये कहानी किस प्रकार बड़ी बन सकती है। फिर कहानी का नाम के अनुसार हमें सोचना है, वो सोचने के बाद हमें 80 से 90 शब्द में कहानी लिखनी है और उसका हमें तात्पर्य लिखना है। तो तात्पर्य लिखना है। तो इस प्रकार मैंने आपको कहानी लेखन जो है, ये कहानी लेखन भाग प्रश्न अ में जो 3 कृति है, 3 कृति में से हमें मार्क्स के लिए 2 कृति लिखना है, उसमें से 5 मार्क के लिए कहानी लेखन भी पूछा जाता है। और ये कहानी लेखन किस प्रकार लिखना है, किस प्रकार सवाल एग्जाम में पूछे जाएंगे, इस प्रकार मैंने आपको बताया। इसको कोई प्रॉब्लम होगा तो प्लीज करके मुझे बताएं। पूजा पंडा। गुड मॉर्निंग सर। हेलो गुड मॉर्निंग बेटा। सर मुझे वो स्वाध्याय का स्क्रीनशॉट लेना था। स्वाध्याय का स्क्रीनशॉट लेना था बेटा। यस। अभी अपने ग्रुप पे वो पीपीटी शेयर कर देता हूँ। टेलीग्राम ग्रुप पे सर, टेलीग्राम ग्रुप पे कर दोगे क्या? हाँ, मैं आपको स्क्रीन शेयर कर देता हूँ बाद में। ओके, थैंक्स सर। कहानी लेकर आपको सबको समझ में आई बेटा? निशु दिवाकर। यस बेटा निशु। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग बेटा। सर पीपीटी भेज दिए ग्रुप भेज। ओके ओके, मैं गुप्ता सर को पीपीटी भेज देता हूँ, वो आपको दे देंगे। ओके, थैंक यू बेटा निशु। और किसको कुछ पूछना है? और किसी को प्रश्न है बेटा? पूछो जल्दी। सर नहीं है कोई? नहीं है? ठीक है नहीं ना, सर, किसी का तो ऊपर नहीं। लास्ट कर दूं? हाँ सर। ओके सर, अशा प्रकारे आज आपण प्रश्न 5वा आ मध्ये 3 कृतींपैकी 2 कृती आपल्याला सोडवायच्या असतात आणि त्याच्यापैकी आपण जी तिसरी कृती कथालेखन, या कथालेखनाचा अभ्यास केला। या कथालेखनामध्ये कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात, प्रश्न विचारण्याच्या किती पद्धती आहेत, त्या 5 पद्धतींचा आपण चांगल्या प्रकारे मी तुम्हाला समजून दिले। आशा करतो की तुम्हाला ती 5 जे प्रकार आहेत खूप चांगल्या प्रकारे समजले असतील आणि कथालेखन लिहित असताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत हे पण तुम्हाला सांगितलं। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी चांगल्या प्रकारे समजून घेतलं, ऐकून घेतलं, त्याबद्दल धन्यवाद। थँक्यू सर। ओके सर। ओके।